महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. समजा तुम्ही रात्री तुमच्या मालकीच्या जमिनीचं स्वप्न पाहत झोपलात आणि सकाळी उठल्यावर समजले की तुमच्या 7-12 उतार्यावरून तुमचं नावच गायब झाले आहे. एका छोट्याशा चुकीने किंवा जाणीवपूर्वक केलेल्या एका बदलाने तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर होऊ शकते का? ऐकायला हे थोडं फिल्मी वाटत असेल. पण हे आजकालचं भयानक वास्तव आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमचा फायद्याचं बोलूयात. नक्कीच. जमिनीचा विषय निघाला की माणसाची धाकधूक वाढतेच आणि जेव्हा प्रशासकीय प्रक्रियेत अशा पळवाटांचा गैरवापर होतो ना, तेव्हा त्याची मोठी किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते. अगदी खरंय. आज आपण या चर्चेचा वेग नेहमीपेक्षा थोडा जास्त ठेवणार आहोत, कारण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा आहे. मागील एका व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने कमेंट केली होती की कोणत्याही नोटीस विना त्यांच्या 7-12वरील क्षेत्रफळ अचानक कमी झाले. बापरे, ही तर थेट फसवणूकच आहे. हो ना? म्हणजे अधिकारी किंवा कर्मचारी अशी भयंकर चूक कशी काय करतात? एखादी साधी चूक आणि थेट मालकी हक्क बदलणे यात खूप मोठा फरक आहे. यामागे एक अत्यंत जुना कायदा आणि नव्या डिजिटल तंत्रज्ञानाची सांगड घालताना झालेली मोठी गल्लत आहे. याचं मूळ आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966च्या कलम 155 मध्ये. बरं, हे कलम 155 नेमकं काय आहे? आता बघा, हे कलम मुळात कशासाठी बनवलं गेलं होतं? 1966च्या काळात सगळे 7-12 हाताने लिहिले जायचे. तेव्हा शाई सांडणे, एखादं नाव चुकून वेगळं लिहिलं जाणे. म्हणजे समजा रामराव ऐवजी घाईत शामराव लिहिलं गेलं, असं काहीसं? अगदी तेच. ज्याला आपण शुद्धलेखनाची किंवा टायपिंगची चूक म्हणतो, त्या साध्या क्लार्क लेवलच्या चुका सुधारण्यासाठी हे कलम होतं. पण आता डिजिटल युगात काय झालं? काही अधिकाऱ्यांनी याचा गैरवापर सुरू केला. म्हणजे मूळ कायदा फक्त एका अक्षराची साधी चूक सुधारण्यासाठी होता, पण त्याचा वापर थेट मालकी बदलण्यासाठी झाला. हे कसं शक्य आहे? तिथेच तर खरा घोळ आहे ना. डिजिटल प्रणालीत जेव्हा एखादा कर्मचारी कलम 155 अंतर्गत दुरुस्ती असा पर्याय निवडतो, तेव्हा सिस्टम त्याला ती साधी चूक आहे असे गृहीत धरून परवानगी देते. अरे देवा! होय. याच पळवाटेचा फायदा घेत मूळ मालकाची कोणतीही संमती न घेता नावे बदलली गेली. मालकी हक्कात बेकायदेशीर फेरफार केले गेले. हे तर कागदपत्री दरोडा टाकल्यासारखं आहे. पण शासनाला हे कसं समजलं नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागलीच असेल ना? नक्कीच लागलीय. आणि ही बाब आता लपून राहिलेली नाहीये. खुद राज्याच्या महसूल मंत्र्यांनी विधान परिषदेत याची उघड कबुली दिली आहे. मंत्र्यांनी स्वतः कबुली दिली आहे? हो. त्यांनी स्पष्ट मान्य केलंय की कलम 155 फक्त शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी असतानाही काही कर्मचाऱ्यांकडून त्याचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरवापर झालाय. हे खूपच गंभीर आहे. आणि इथे मी एक छोटी आकडेवारी सांगते. शासनाने आता मागील 5 वर्षांती अशा सर्व फेरफार प्रकरणांची राज्यभर चौकशी सुरू केली आहे आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. बापरे, म्हणजे कारवाई सुरू झाली आहे. तर अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या गोष्टी प्रत्येकाला माहीत असायलाच हव्यात. लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? अनेकांना वाटतं की एकदा का 7-12वरून नाव उडाले की आता थेट दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात खेटा माराव्या लागतात आणि सर्व संपले. यात किती तथ्य आहे? हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज मोडून काढायचा आहे. दिवाणी न्यायालयात जायची आत्ता लगेच अजिबात गरज नाहीये. खरंच? मग काय करायचं? आपल्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मध्येच याचं उत्तर आहे. या कायद्याचे कलम 149 आणि 150 अतिशय स्पष्ट करतात की जमिनीच्या मालकी हक्काची नोंद हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजे तो बदल कायमस्वरूपी नसतो? अजिबात नाही. कलम 155चा वापर करून झालेला बेकायदेशीर बदल नक्कीच रद्द होऊ शकतो. अरे वा! पण मग घरबसले आपला 7-12 सुरक्षित आहे की नाही हे कसं तपासायचं? तलाठी कार्यालयात जुने गठ्ठे शोधायची गरज नाहीये का? नाही. तंत्रज्ञानाचा फायदा इथेच होतो. यासाठी मी एक सोपी चेकलिस्ट देते. घर बसल्या कोणताही नागरिक हे 4 टप्पे फॉलो करून आपला 7-12 तपासू शकतो. बरं, कोणते आहेत ते 4 टप्पे? पहिला टप्पा, भेट द्या. मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर भूमीअभिलेख.महाराष्ट्र.gov.in या सरकारी वेबसाईटवर जा. हां, भूमी अभिलेखची वेबसाईट. पुढे? दुसरा टप्पा, निवडा. तिथे म्युटेशन 7-12 किंवा व्ह्यू 7-12 या पर्यायावर क्लिक करा. ओके. तिसरा टप्पा, माहिती भरा. तिथे आपला जिल्हा, गाव,
गट नंबर आणि सर्वे नंबर अचूक टाका आणि डाउनलोड करा. आणि सर्वात महत्वाचा चौथा टप्पा. चौथा टप्पा, तुलना करा. जुना हस्तलिखित सातबारा, 8 उतारा आणि विक्री खत यांसोबत आता डाउनलोड केलेल्या नव्या सातबाराची तुलना करा. एक सेकंड, इथे मला एक शंका आहे. सामान्य माणसाला त्यात नेमकं काय पाहायचं हे कसं समजेल? कसंय, मुख्यत्वे 2च गोष्टी पाहायच्या: कब्जेदाराचे नाव आणि क्षेत्रफळ. जर जुन्या उतार्यावर क्षेत्रफळ 2 हेक्टर असेल आणि नव्या उतार्यावर ते कमी दिसत असेल तर तिथे काहीतरी गडबड आहे. अगदी बरोबर. आणि जर फेरफार नोंदीत कलम 155 नुसार दुरुस्ती असा शेरा असेल तर लगेच पुढची पायरी घ्यायची. ही चेकलिस्ट खूपच महत्वाची आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. आता बघा, हे दुरुस्त कसं करायचं? ऑनलाईन करता येतं हे दुरुस्त. समजा एखाद्या अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून अशी चूक झालीच तर तलाठी कार्यालयात चक्रा न मारता हे कसं सोडवायचं? शासनाने यासाठी ई-हक्क नावाची एक ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. वारंवार कार्यालयात जाण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे मगाशी सांगितलेल्या वेबसाईटवरच जायचं? हो, तिथे जाऊन सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर सर्व्हिसेसमधून सातबारा दुरुस्ती हा पर्याय निवडायचा. पण इथे एक तांत्रिक गोच आहे. जर सुरुवातीला तलाठ्यानेचा फेरफार केला असेल तर तक्रार पुन्हा त्याच तलाठ्याकडे जाणार नाही का? इथेच या सिस्टमचं महत्त्व आहे. ऑनलाईन अर्ज तलाठ्याकडे जातो खरा, पण त्यावर पेंडन्सी ट्रॅकिंग असते. त्याला साधारण 15 ते 30 दिवसात अहवाल देऊन तहसीलदार साहेबांकडे तो पाठवावाच लागतो. तो लपवून ठेवता येत नाही. अच्छा, म्हणजे टाळाटाळ करता येत नाही. पण अर्जात कारण काय लिहायचं? नुसतं माझं नाव चुकलंय असं लिहून चालेल का? अजिबात नाही. तिथे अतिशय स्पष्ट लिहायचं, कलम 155च्या गैरवापरामुळे बेकायदेशीर फेरफार झाला, महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार दुरुस्ती करावी. बापरे, म्हणजे थेट मंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ द्यायचा? होय. जेव्हा असा स्पष्ट संदर्भ सिस्टममध्ये रेकॉर्ड होतो तेव्हा कोणताही अधिकारी तो अर्ज परस्पर फेटाळू शकत नाही. खूपच छान माहिती. आणि या अर्जासोबत कागदपत्रे कोणती जोडावी लागतील? अत्यंत साधी कागदपत्रे: आधार कार्ड, जुना सातबारा किंवा 8 उतारा आणि मालकीचा पुरावा म्हणून विक्री खत किंवा वारसा दाखला. बस. या प्रक्रियेत काही अडचण आली किंवा तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. सरकारी काम म्हटलं की मध्यस्थ किंवा दलाल असल्याशिवाय आणि पैसे दिल्याशिवाय कागदही हलत नाही, असा एक दुसरा मोठा गैरसमज आहे. हा समज आपण पूर्णपणे खोडून काढूया. मी ठामपणे सांगते की ही सरकारी प्रणाली पूर्णपणे मोफत आहे. ऑनलाईन अर्ज करताना 1 रुपयाही देण्याची गरज नाही. अरे वा. उलट शासनाने आता जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 आणि सेवा 15वाडा मोहीम सुरू केली आहे. सेवा 15वाडा मोहीम ती कधी असते? साधारण 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात. या मोहिमेत अधिकारी थेट गावात येतात आणि मोफत दुरुस्ती करतात. हे ऐकायला खूप सकारात्मक वाटतंय, पण आपण वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. समजा एखाद्या नागरिकाने ई-हक्कवर अर्ज केला पण तरीही तहसीलदारांकडून उशीर होत असेल, अधिकारी दाद देत नसतील तर काय करायचं? कायद्याने प्रशासकीय अपील करण्याचे भक्कम अधिकार दिले आहेत. जर तहसीलदारांनी निर्णय दिला नाही तर उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांच्याकडे 45 दिवसांत अपील करता येते. आणि तिथेही नाही झाले तर? त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येतं. पण जर एखाद्या अधिकाऱ्याने हेतुपुरस्सर माहिती लपवली असेल तर त्याच्यावर दबाव कसा आणायचा? त्यासाठी माहितीचा अधिकार म्हणजे RTIचा वापर करायचा. RTI मध्ये नेमकं काय विचारायचं? साधा RTI अर्ज करून विचारायचं की माझ्या गट नंबरवर कलम 155 अंतर्गत कोणत्या तारखेला आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या लॉगिन ID वरून फेरफार केला गेला. हा प्रश्न विचारला की यंत्रणा हलते. म्हणजे थेट लेखी पुरावाच मागायचा. आणि जर यात साधी चूक नसेल, एखादी मोठी फसवणूक किंवा जमीन हडपण्याचा कट असेल तर मग हा गुन्हेगारी स्वरूपाचा प्रश्न बनतो. जर फसवणूक झाली असेल तर भारतीय दंड संहिता म्हणजे IPCच्या कलम 420 आणि कलम 467 नुसार थेट फौजदारी तक्रार करता येते. कलम 467 याचा इथे काय संबंध? सातबारा हा अत्यंत मौल्यवान कायदेशीर दस्तऐवज आहे. त्यात बनावटगिरी करणे हा कलम 467 नुसार गंभीर फौजदारी गुन्हा ठरतो. हा भक्कम आधार नागरिकांच्या पाठीशी आहे. क्या बात आहे. म्हणजेच जर कायदा आणि अधिकारांची माहिती असेल तर कोणत्याही बेकायदेशीर कृतीला उत्तर देता येतं. तर या चर्चेचा थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर सातबारा ऑनलाईन तपासा. चूक असल्यास ई-हक्कवर कलम 155च्या गैरवापराचा उल्लेख करून मोफत अर्ज करा. दलालांना पैसे देऊ नका.
अगदी बरोबर. आणि घाबरून न जाता कायद्याचा आधार घ्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. नक्कीच चॅनलला जोडलेले रहा. पुढच्या व्हिडिओसाठी विषय सुचवण्याचं आवाहन आम्ही करतोय. तुमच्या अडचणी नक्की सांगा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.